नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर जसं की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज म्हणजे 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। परंतु मित्रांनो, शेतकरी बांधव अनेक कमेंट्स करतात की खरोखर नक्की आज 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जमा होणार का? आणि जमा होणार असेल तर त्याचबरोबर जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्याही हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे, मग राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हाही वितरित होणार का, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधव आपल्याला कमेंट्समध्ये विचारतात। तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना जे काही प्रश्न पडलेले आहेत ती अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 मार्च 2026 आणि आज संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। तर आज आणि उद्या 2 दिवस आसाममध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमादरम्यान जसं की आतापर्यंत आपल्याला नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पीएम किसानचे 21 हप्त्यांचं वितरण केलं गेलं, अगदी त्याचप्रमाणे आज म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हाही नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटीद्वारे म्हणजेच एका क्लिकवरती संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सायंकाळी 5 वाजता केला जाणार असल्याची माहिती आहे आणि तो हप्ता जमा होणार आहे। मग आता शेतकरी बांधव जे प्रश्न विचारत आहे की आज जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा 22वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये असं शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे, मग त्याप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता असेल आणि 9वा हप्ता असेल, हे दोन्ही हप्त्यांचा कालावधी संपलेला आहे। मग हे राज्य शासनाच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते पण आम्हाला आजच म्हणजे पीएम किसानच्या हप्त्यासोबत म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार का, हा जो शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसं की कृषी व कल्याण मंत्रालय विभाग भारत सरकार यांनी जी अपडेट्स दिलेले आहे, तर या अपडेट्सनुसार 13 मार्च म्हणजेच आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही लागू करण्यात आली किंवा सुरू करण्यात आलेली आहे। मग आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एससी आणि एसटी प्रवर्गाच्या अंतर्गत लेखाशीर्ष तयार करून त्या अंतर्गत पैशाच्या निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। त्यामुळे आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होणं आवश्यक होतं। पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होऊन खूप दिवसांचा कालावधी झालेला आहे, तरी सुद्धा अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही। आणि मग आज जसं की पीएम किसानचा 22वा हप्ता आपल्याला जमा होणार आहे, तर या 22व्या हप्त्यासोबत आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जमा होणं अपेक्षित होतं। तर त्याही हप्त्याची अपडेट्स राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। परंतु मित्रांनो, या 8वा हप्ता असेल किंवा 9वा हप्ता असेल, या दोन्ही हप्त्यांसाठी जो निधी आवश्यक असणार आहे राज्य शासनाला, तर त्या निधीची तरतूद ही राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। फरक एवढाच आहे की आज केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हा आज जमा होणार नाहीये। तर या महिन्यामध्येच म्हणजे सध्या चालू आहे मार्च महिना, तर मार्च एंड अगोदरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार असल्याची माहिती ही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाकडून समोर येत आहे। म्हणजे एकंदरीत जरी आज शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार असले, तरी सुद्धा लवकरच म्हणजेच मार्च महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपयांचा लाभ तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना मार्च महिन्यामध्ये दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे। परंतु मित्रांनो, जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी अनेक कारणे सांगितली गेली, म्हणजे आतापर्यंत हप्ता वितरित न होण्याची अनेक कारणे दिली गेली। त्यामध्ये पैशाचा तुटवडा म्हणजे निधीचा तुटवडा सांगितला गेला, लाडकी बहीण योजनेचा असर सांगितला गेला, असे अनेक कारणे आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळाली।
अगदी तशीच कारणं पुढेही राज्य शासनाने जर दिली नाहीत आणि शेतकरी बांधवांच्या हिताचा जर विचार केला, कारण आज शेतकरी बांधवांना प्रत्येक योजनेची भरपूर गरज आहे. आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे शेतकरी बांधव एकीकडे हवालदिल होतोय, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शेतीमालाला योग्य भाव नाहीये, त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल होतोय. आणि अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना गरज आहे ती म्हणजे PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, संपूर्ण योजनेचा लाभ भेटणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आज जरी आपल्याला फक्त आणि फक्त PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार असला तरी सुद्धा लवकरच म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मार्च महिन्यामध्येच नमोचा 8व्या हप्त्याचे 2000, 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून आपल्याला 3 हप्त्यांचे 6000 रुपये या मार्च महिन्यामध्ये भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. येथे तुम्हाला शेती संबंधित सर्व अपडेट्स पाहायला मिळणार आहेत. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.